जर प्रेक्षकांची मराठी सिनेमाकडून पाठ फिरवण्यामागची 10 कारणं असतील तर पेड पीआर आणि पेड रिव्ह्यू हे टॉपला असणार। सिनेमा ॲव्हरेज जरी असला तरी त्यावर फुल पीआर कॅम्पेन करून आपली दिशाभूल केली जाते। अर्थात त्याचं क्षणभंगूर यश तुम्हाला मिळेल, पण ते रिपीट होत गेलं तर एक ना एक दिवस त्याचा सॅच्युरेशन पॉईंट येईल आणि मग निर्मात्यांसाठी लोकांचा विश्वास जिंकणं कठीण होऊन बसेल। पेड रिव्ह्यूचं पण असंच काहीसं आहे, जे रिलीजच्या सुरुवातीच्या काळात मॅन्युप्युलेट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यात क्रिएटर्स, आर्टिकल, मीम पेजेस आणि एजन्सीचा समावेश असतो। क्रिएटर्स 2 पैसे कमवण्याच्या डेस्परेशनमध्ये फेक रिव्ह्यू करतात, त्यात प्रेक्षक त्यांना आपल्यापैकीच एक समजतात आणि याच गोष्टीचा फायदा मेकर्स उचलतात। पण एकदा का लोकांचा विश्वास उडाला तर ते फक्त तुमच्या रिकमेंडेशन व्हिडिओला सिरियसली घेतील, रिव्ह्यूला नाही। त्यात न्यूज आर्टिकल्सवाल्यांकडे खोटं बोलण्याव्यतिरिक्त दुसरा कुठला पर्याय नसतो, नाहीतर ते सर्वाईव्ह कसं करणार। भारतात पत्रकारिता ही केव्हा संपुष्टात आली आहे, आता फक्त इंडिव्हिज्युअल क्रिएटरवर विश्वास ठेवला जातो आणि तोच विश्वास येणाऱ्या काही काळात समोसा फिल्म क्रिटिक गमावून बसतील असं वाटतंय।